नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ प्रतिभावंत लेखक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र, प्रकरण 27. सुंभाचा शेवटचा वळसा घेऊन तिनं गाठ मारली. ठेला बाजूला ठेवला आणि दम टाकण्याकरता ट्रंकेवर बसली. तो ओटीवर पद्मासन घालून बसला होता. किती वेळ झाला त्यानं डोळे उघडले नव्हते. 12 वर्षात तो बदलला कसा नाही याचं तिला आश्चर्य वाटत होतं. त्याचं शरीर होतं तसंच राहिलं होतं. लांब दाढी छातीवर रुळत असेल, केसांच्या जटा दोरखंडांसारख्या झाल्या असतील, असं चित्र तिनं मनाशी उभं केलं होतं. प्रत्यक्षातली दाढी सुतकात वाढावी तेवढीच होती. नर्मदेवरून निघताना तो बहुधा दाढी केस भादरून निघाला असावा. दाढीच्या खुंटांशी तिचा संबंध कशाला येणार होता? तरीसुद्धा तिला ते खुपत होते. त्याचा एकही केस पिकला नव्हता. धाकट्या दिराच्या पिकलेल्या केसावरून तिनं केलेला अंदाज साफ चुकला. त्यानं न बदलण्याची कमाल केली होती, फक्त अधिक अबोल झाला होता. 12 वर्षाच्या मौनाचा हा परिणाम होता का? त्याला काही विचारलं तरी तो किंचित हसे. सगळे प्रश्न हसण्यावर नेण्याची ही कला तिला साध्य होती तर तिच्या आयुष्यातील कितीतरी दुःख बाद झाली असती. 4 दिवसांपूर्वी खडावांचा आवाज करीत तो आला. सुन्न होऊन त्याच्याकडे ती पाहतच राहिली. सोबत आल्यांपैकी एकानं तिच्या कानात सांगितलं, मौनी बुवा, नमस्कार करा. तिनं वाकून नमस्कार केला आणि ओटीवर घोंगडी अंथरली. बसा. गुदमरलेल्या आवाजात ती बोलली. सोबत आलेले लोक त्याच्या पायावर डोकं ठेवून निघून गेले. तिला बावचळल्यासारखं झालं. काय बोलावं कळेना. तिनं चहाचं आधान ठेवलं. तिला एकच समाधान वाटत होतं, या संसाराचा मालक आला, आपल्या डोक्यावरची काळजी गेली. चहाचं भांडं घेऊन ती ओटीवर आली. डोळे मिटून तो ताट बसला होता. चहा. भांडं ठेवता ठेवता ती पुटपुटली. किलकिले डोळे करून त्यानं मानेनच नको सांगितलं. भांडं घेऊन ती चुलीशी आली आणि मग तिच्या लक्षात आलं, वेड्यासारखं आपण भांडं परत काय आणलं? आग्रह करणं आपलं काम होतं. तो चहा घेत नसावा. तिनं भांडंभर दूध त्याच्या पुढं नेऊन ठेवलं. तो पुन्हा नको म्हणाला. दूध तरी घ्या. ती नेट करून बोलली आणि उभी राहिली. संडास कुठं आहे? आल्यापासून तो प्रथमच बोलला. तपेली भरून तिनं त्याच्या हातात दिली आणि संडास दाखवायला बाहेर पडली. त्याला येऊन 2 तास झाले होते. पोराबाळांची चौकशी करील म्हणून ती वाट पाहत होती. तो आला की त्याला फाडून खायचं, जाब विचारायचा, असे बेत गेल्या 2 वर्षात तिनं अनेक वेळा केले. पण आज तिला चीड येत नव्हती. तिला त्याची दया आली. ढोर आणि हा माणूस ह्यात काही फरक आहे का? अशी दशा त्यानं का करून घेतली? तो गेला तेव्हा धाकटी मुलगी गर्भात नुकतीच हालचाल करू लागली होती. निदान तिची त्याला ओळख करून द्यावी असं तिला वाटलं. पण तो जर नुसताच हसला तर काय आपली शोभा राहिली? मुलीला काय वाटेल? कोण आलंय ताई? संडासकडून ती परत आली तेव्हा मुलीनं तिला विचारलं, तुझे वडील. असे काय ते? म्हणजे काय? काही न बोलता मुलगी जाऊ लागली. तिला जवळ घेऊन तिच्या कानात ती बोलली, किती धीट आहेस ते पाहते. सांगेन ते करशील? काय देशील? मागशील ते. माझा परकर पुन्हा शिवून देशील? देईन. मग सांग. वडील घरात आले की त्यांच्या पायांना मिठी मारायची आणि त्यांना सांगायचं, मी तुमची मुलगी, मला कडेवर घ्या. नको. त्यात अवघड काय आहे? नको.
तुला वडील हवे आहेत की नको? मुलीनं खालचा ओठ उलगडून बाहेर आणला आणि तिच्याकडे पाहत हसली. हसतेस काय? तुला वडिलांची ओळख करून घेतली पाहिजे. मी पळून जाणार आहे. आता माझी पाळी आहे. तू असली तपश्चर्या करतेस आई? नुसत्या दुधावर राहशील? हे जगच सोडून जाणार आहे मी. एकदम गंभीर होऊन ती बोलली. मुलगी पळू लागली. तिनं हात पकडून तिला जवळ धरून ठेवलं. मुलगी दंगा करू लागली. अगो आले बघ. पडवीच्या पायठ्याने चढून तो वर येत होता. तिकडे पाहत मुलगी ओरडली. आले म्हणून काय झालं? वाघ आहेत वाटतं. तोंडानं काहीतरी पुटपुटत तो ओटीवर गेला. ती पुन्हा मुलीला सांगू लागली. त्यांना जाऊन सांग मी तुमची मुलगी. आम्ही 4 भावंड. त्यातले 2 भाऊ पैकी एक पळाला. ती बेसावध आहे असं पाहून मुलीनं हिसका दिला आणि पळ काढला. पहिल्या दिवसापासून त्याचं दर्शन घेण्याकरता लोक येत होते. आपल्या संसाराची अवाक्षरही त्यानं चौकशी केली नाही. ही बातमी कळली तेव्हा सारे चकित झाले. काय ही तयारी या माणसाची? दूर होता तेव्हाच ठीक. मुलाबाळात येऊन पडला तरी त्याला मोह होत नाही. त्याच्यासारखा विरागी माणूस कोणाच्या पाहण्यात नव्हता. तालुक्याला ती आणि तो 4 रात्री एका ठिकाणी होती. तो आपल्याला येऊन बिलगेल असं स्वप्नातही तिला वाटलं नाही. अजान मूल घरात असावं तसा तो वावरत होता. 12 वर्षांपूर्वी ह्या माणसाला महिन्यातून 4 वेळा हुकी ह्यावर आज कोणाचा विश्वास बसला नसता. तिला शंका येत होती, या माणसानं बुरखा तर घेतला नाही. वास्तविक त्याला शरम वाटली पाहिजे. ती झाकण्याकरता हे उद्योग तो करीत असावा. रात्री उठावं आणि त्याला मिठी मारावी. काय तयारी आहे ते तरी कळेल. एकदा तिच्या मनात असं आलं, पण ते धाडस तिनं केलं नाही. एक म्हणता एक होऊन बसलं तर काय करा. सकाळ झाली रे झाली की माणसं यायला सुरुवात होई. त्याच्या भोवती बसत आणि टक लावून त्याच्याकडे पाहत. तो जो एकदा पद्मासन ठोकून डोळे मिटी ते जाम उघडीतच नसे. त्याचा वाटेल तो अर्थ लावा. चुलीशी काम करता करता तो फार स्थिर आहे. माणसं गेली की त्याच्यापुढे पडलेलं तांदूळ, फळं, पैसे ताब्यात घेई. खायची तरी काळजी उरली नव्हती. लोक असं काही ठेवतात हे कळलं तेव्हापासून त्याच्यापुढे ती चक्क पाठ ठेवू लागली. उटी सारवलेली नाही, डोंगळे फिरत असतात अशा तक्रारी तिच्या कानावर येत. एकेकाच्या कुल्ल्यावर डाग द्यावा असं तिला वाटलं. सगळ्या वासना मेल्या ना, मग एखादा डोंगळा चावला म्हणून बिघडलं काय? मधूनच तिला वाटे आपण निर्दय आहोत. आपल्याला भावना नाहीत. आपल्या दृष्टीनं तो कसाही असो, त्याचे काही गुण अद्भुत होते. तासन तास तो ध्यानस्थ बसतो. हर्ष नाही, खेद नाही, खंत नाही. मनाची ही तयारी तरी कुठली? मुक्तात्मा म्हणतात त्या पदवीला तो पोचला होता. एकदाच तिची दृष्टादृष्ट झाली. पटकन त्यानं नजर फिरवली. त्याची नजर अधांतरी वावरे. त्याच्या तयारीनं ती दडपून गेली. लोक झपाटतात याचं तिला आश्चर्य वाटलं नाही. पण मग तो माणसात तरी कशाला आला? थोरल्या जावेला भेटण्याकरता म्हणून तो आला आहे असं तिला कळलं. परमार्थी माणसाला त्याची तरी काय गरज? तो प्रश्न तिनं स्वतःला विचारला नाही. थोरली त्याला आईसारखी होती. तळहाताच्या फोडासारखा एकेकाळी तिनं त्याचा प्रतिपाळ केला. तिचं दर्शन घ्यावं असं त्याला वाटलं तर काही वावगं नव्हतं. निदान एवढी माणुसकी त्याच्याजवळ आहे म्हणून तिला बरं वाटलं. पण दुसऱ्याही बातम्या कानावर येत होत्या. गेले 4 महिने लखनौच्या दिराला त्याचा पत्ता लागलेला होता. बायकोला पोरांना घेऊन त्याला तो भेटायला गेला होता. दर महिन्याला त्याला पैसे पाठवी. मुलगा ICSला नापास झाला तेव्हा दिराची कंबरच खचली. मन शांत करण्याकरता तो भावाला भेटायला गेला. नवऱ्याच्या सांगण्यावरून लखनौच्या जावेनं काही नेम धरल्याचंही तिला कळलं. स्वतःचा पोरगा मॅट्रिकला बसतो आहे याचा या माणसाला पत्ता नाही. पुतण्याच्या परीक्षेकरता मात्र सल्ले देतो आहे. 200 मैलावरील भावाला भेटायला दीर जातो आणि स्टँडवर येऊन त्याच्या पोरांना भेटावं असं त्याला वाटलं नाही.
त्याचा मुलगा कुठल्या परिस्थितीत शिक्षण घेतो आहे याची चौकशी करायची इच्छा झाली नाही. भावापेक्षा त्याच्या बायकोला पैशांची गरज असेल हा साधा तर्क त्याला करता आला नाही. आपला मुलगा पहिला आला हे लखनौवाल्याला पाहवलं नाही असं तिच्या ऐकिवात होतं. तो आणि त्याची पोरं तेवढीच काय ती हुशार, बाकी सारे शिपणे काढू. ती अंगणात आली आणि घराकडे पाहत उभी राहिली. वेडं वाकडं का असेना 2 वर्षे त्यानं तिला निवारा दिला. त्या 2 वर्षात किती अनुभव तिच्या अंगावर कोसळले. मुलीच्या अंगात येऊन गेलं. एका रात्री मुलग्याचे पाय धरून तिनं क्षमा मागितली, उपास काढले. पोरगा पळून गेला. चहूबाजूने अंगावर रेवसा हापडला असं तिला वाटलं. दारावरच्या रेषानं बांधलेल्या सुंभाकडे तिचं लक्ष गेलं. तिच्या मुलग्यानं बांधलेले ते सुंभ होते. घरात लक्ष न देणारा मुलगा त्या दिवशी सुंभाची कोपरी आणून छपराची डागडुजी करीत होता. सगळी तिला धीर देत होती. पैसे घेऊन बाहेर पडला आहे त्या अर्थी त्याची काळजी नको. मुंबईला सुखरूप असणार, परीक्षा देणार, सारं व्यवस्थित होणार. त्या बोलण्यानं तिला धीर येई. पण घर सोडून ती गावाला जायला निघाली तेव्हा मात्र तिला स्वतःला आवर घालता येईना. उमळीसारखं तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. ज्याच्याकरता तिनं एवढी यातायात केली त्याचं तोंड काळं झालं. बापाला त्याचा एवढा अभिमान, पण बापाला त्याचं सोयरसुतक काय होतं. सगळे दीर त्याला नेण्याकरता हजर झाले, पण एक जण तिची विचारपूस करीत नव्हता, मुलग्याची चौकशी करीत नव्हता. सगळं टांबर चालू लागलं आणि बांडगुळासारखी मुलीला घेऊन पाठोमाग ती निघाली. अशा परिस्थितीत घरी जायचं तिच्या नशिबीच होतं. थोरलीला भेटून नवरा तीर्थयात्रेला जायचा होता. आला काय गेला तिच्या दृष्टीनं सारखंच होतं. ईर्षेनं हात घालावा तसं तिच्या आयुष्यात काही राहिलं नव्हतं. मगराळीतून होडी जाऊ लागली की नदीत उडी घ्यावी असा विचार तिच्या डोक्यात आला. तिनं तो काढून टाकला. 12 वर्षांनी बिचारांचा भाऊ येतो आहे, कशाला अपशकून करा. नुकताच समा झाला होता. नदी काठोकाठ भरली होती. बारीक लाटा काठावर फुटत होत्या. मेंढीच्या झाडाखाली जाजम अंतरलं होतं. हात धरून नवऱ्याला कोणीतरी तिथं बसवायला नेलं होतं. घुटमळत ती जाजमाशी आली आणि नदीच्या दिशेनं नजर लावून उभी राहिली. होडीत गादी पसरण्याचं काम चाललं होतं. तिनं नवऱ्याकडं पाहिलं. टक लावून नदीवरची वर्दळ तो पाहत होता. त्याच्या चेहऱ्याची शून्यता पाहून तो चकित झाला. परमार्थी माणसाने विटाळाशी सारखं वागलं पाहिजे असा दंडक तर नाही. पाठीमागचा डोंगर उंच वर गेला होता. त्याच्या कुशीतून नदीनं वाट काढली आहे हे खरं वाटत नव्हतं. त्याच्या पायथ्याची हिरवी झाडी मोकाट वाढली होती. तामणीच्या सडपातळ झाडा सुंदर फुलं आली होती. गार वारं सुटलं होतं. खारा वास सगळीकडे दरवळत होता. ती उदास होऊन घराबाहेर पडली. पण नदीकाठचा तो परिसर पाहताना तिला प्रसन्न वाटलं. मुलाच्या जावळाचा स्पर्श गालाला होताच आईला वाटावं तसं काहीतरी तिला वाटलं. आणि तो कसली काळजी कथा नव्हती तर निर्विकार नजरेनं पाहत होता. डोळ्यांचा धर्मच पाहण्याचा त्याला त्याचा इलाज नव्हता. त्यानं डोळे मिटले नाहीत हेच विशेष होतं. लहानपणी अनेक वेळा ह्या ठिकाणी तो आला असेल. 12 वर्षांनी पुन्हा दर्शन घडलं म्हणून त्याला काहीच वाटत नाही. लहानपणाची कोणतीच आठवण होत नाही. ओहोट घळला आणि होडीच्या दिशेनं सगळी चालू लागली. सुरमाडी वाघेशी होडी काटकोनाचं वळण घेत होती. तालुक्याचं गाव मंद गतीनं दृष्टीआड होत होतं. तिच्या आयुष्यातील नाट्यमय भागावर पडदा पडत होता. यानंतरचं आयुष्य कसं असेल ह्याचा विचार तिनं केला नव्हता. ज्या आयुष्याची इति कर्तव्यता संपली त्याचा विचार करण्याची गरज तिला वाटत नव्हती. रडायची भांडायची आता उमेद नव्हती. पूर्वेकडे तिनं पाहिलं. अजून बरीच पहाट होती. तिला स्मरण झालं. 2 वर्षांपूर्वी हेच वळण घेताना उगवत्या सूर्याचं दर्शन तिला घडलं. काकाने हात जोडले ते तिला आठवलं आणि ती दचकली. किती दिवसांनी तिला काकांची आठवण झाली. ते बरेच थकले आहेत असं तिनं ऐकलं होतं. ते अजूनही गोठ्यातच स्वयंपाक करतात की काय? आपल्या घरी यायला त्यांना अजूनही बंदी आहे.
तसं असेल तर त्यांना तिला भेटताही येणार नाही. एका अर्थी ते वाईट नव्हतं. तिनं तालुक्याला यावं ह्याकरता त्यांनी सगळी धडपड केली. हा मुलगा कुळाचं नाव करणार असं भाकीत केलं. आता कुठल्या तोंडानं तिनं त्याच्याकडे जावं? नवरा शिंकला तेव्हा तिनं वर पाहिलं. फटाफट 10-12 वेळा तो शिंकला. त्याचं सगळं शरीर घुसळून निघालं. मगराळी आली. ती तालुक्याला आली तेव्हा इथंच कुठंतरी होडी तळाशी लावून खरखरली होती. भोप्याची इवलाली पिवळी फुलं आता स्वच्छ दिसत होती. समुद्राकडे धाव घेत असल्या पाण्याची सळसळ नदीच्या पात्रात घुमत होती. तिघे दीर एकदम उभे राहिले. नदीत पैसा सुपारी टाकून त्याने हात जोडले. दरवणकराची पिंडी मागे पडत होती. तिनं हात जोडले. नवऱ्यानं डोक्याला घट्ट फडकं बांधलेलं दिसत होतं. नाक पुशीत होता. चांगली सर्दी झालेली दिसत होती. घरी जाई तो ताप भरला तर लाजे काजेस्तव त्याचे पाय चेपायला जावं लागेल. 12 वर्षांनी एका पुरुषाच्या अंगाला हात लावायचा प्रसंग येणार. त्याला काही वाटेल का? तिच्या त्या संवेदना मेल्या. त्याला कित्येक वर्षे लोटली. मोहरांचा वास घेता घेता ती एकदा फुलून निघाली होती. 20 वर्षापूर्वीची ती गोष्ट. त्यानंतर तिनं तसं काही अनुभवलं नाही. दुःखाचा तो ओझरता स्पर्श अजूनही तिला जसा तसा आठवत होता. जगातली सगळी जोडपी किती मजा करत असतील तिनं ते कधीच अनुभवलं नाही. जुन्या आठवणी येऊ नयेत म्हणून ती नदीतला पाचोळा मोजू लागली. सापासारखी वळणं घेत होडी चालली होती. आणखी एक वळण गेलं की डाव्या हातच्या कोपऱ्यात घर दिसणार होतं. उगवत लाल झाली होती. थोरला दीर तिकडे नजर लावून बसला होता. भोयानं त्यानं वल्लवायला सांगितलं, सूर्योदयाचा ह्या लोकांनी मुहूर्त पाहिला आहे की काय? वल्ल्यांचा आवाज आता येऊ लागला. या प्रत्येक आवाजात तिच्या छातीतील धडधड मिसळत होती. डावीकडल्या डोंगराकडे तिचं लक्ष गेलं. बरीच माणसं त्या ठिकाणी जमलेली दिसत होती. हातानं खुणा करीत होती. तिचे पुतणे तिला ओळखू येत होते. काठावरून होडीच्या बरोबर ते चालले होते. गावापासून काही पावलावर होडी आली तेव्हा थोरला दीर घड्याळाकडे पाहत होता. हा कसला मुहूर्त आहे? कशाकरिता? ती तालुक्याला आली तेव्हा मुहूर्ताची कोणाला गरज भासली नाही म्हणून तर असा विपरीत शेवट झाला नाही. पण तिचं लग्न मुहूर्त पाहूनच झालं होतं. सहज उलगडावा इतका आयुष्याचा अर्थ सोपा नसतो. तिनं तो विचार सोडला. होडी खरखरली. शेताच्या बांधावर गाव लोटला होता. बोटं दाखवून सगळे होडीतील माणसं हिरीत होते. बिनदाढीचा साधू पाहून त्यांचे चेहरे भांबावल्यासारखे दिसत होते. हातांची पालखी धरून 2 गडी होडीजवळ आले. भावाने त्याला अलगद पालखीवर बसवलं. चौघडा वाजू लागला आणि लवकरच तो बांधावर आला. पाण्यात उतरून ती मुलींना हात देत होती. इतक्यात तिला बोलावून आलं. घाईघाईनं ती बांधावर आली. जावांनी तिच्या हातात पंचारती दिली. इकडे त्याच्या पायावर दूध पाणी टाकलं. जावानी पंचारतीला हात लावला आणि डोळे मिटून तिनं त्याला ओवाळलं. केळीच्या तोरणातून तो मांडवाला आला तोपर्यंत ती त्याच्या मागं होती. त्यानंतर झपाट्यानं तो पुढं गेला. मुलींना घेऊन ती देवघरात गेली. देवापुढं हात जोडून उभी राहिली. एवढ्यात माझघरात रडण्याचा आवाज आला. ती बाहेर आली. नवरा थोरलीचे पाय धरून बसला होता. एकीकडे रडत होता. हे काय? आम्ही तुझे पाय धरायचे? कसं बसत थोरली बोलली आणि ओक्साबोक्सी रडू लागली. एकीकडे बसण्याची धडपड करत होती. भावाने भिंतीशी तक्के ठेवले आणि मानेखाली हात देऊन तिला बसती केली. डोळे भरून तिनं त्याला पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी ती कोरमडून खाली पडली. तिचे डोळे जागेवर नव्हते. कुणीतरी आल्याचा रस काढायला धावलं. घरात सगळ्यांची धावाधाव चालली होती. तो एकटा डोळे मिटून स्तब्ध उभा होता. तोंडानं पुटपुटत होता. हळूहळू त्याचे शब्द उमटू लागले. गंभीर आवाजात तो कसला तरी मंत्र म्हणत होता. लवकरच त्याचा आवाज माझघरात घुमू लागला. धावाधाव ओसरली. सगळे जागच्या जागी उभे राहिले. थोरलीकडे आता कोणाचंही लक्ष नव्हतं. तिचे फरलेले डोळे जागेवर येत होते आणि अकस्मात तिनं त्याला हाक मारली. तो स्तोत्र म्हणायला थांबला आणि तिच्याजवळ गेला.
सगळ्यांनी तिच्याभोवती कोंडाळे केलं. हळू आवाजात ती सांगत होती, माझी इच्छा तृप्त झाली, आता मी चालले. अजून 2 महिने, गंभीर आवाज तो बोलला. आता केव्हाही तयार आहे. कुळाचा उद्धार केलास, परत जाऊ नकोस. तो काय उत्तर देतो इकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. तो खाली बसला आणि तिचे पाय चेपू लागला. ऐकलंस ना, तिनं पुन्हा विचारलं. बोलावणं आलं तर मग कोण अडवणार तुला? चातुर्मास्य नक्की. थोरली जवळ बोलताना सुद्धा तो वायफळ बोलत नव्हता. जरा वेळानं तो उठला आणि ओटलीवरच्या झोपाळ्यावर बसला. अजून सगळ्या माणसांचं त्याला पाहून झालं नव्हतं. दरवाजातून खिडकीतून डोकावून सगळी त्याला पाहत होती. कोणीतरी केशर लावलं दूध त्याला आणून दिलं. ते तो प्यायला आणि पद्मासन घालून बसला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.